गुरु पूनम पे बादल छा गए, 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 छा गए जी, छा गए, छा गए जी, छा गए, जय जय जय, सावन के सुहाने दिन आ गए, सावन के सुहाने दिन आ गए हो, गुरु पूनम पे बादल छा गए, 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 हाथों में पूजा की आरती सजा के, आरती सजाए के, आरती सजाए के, हाथों में पूजा की आरती सजा के, आरती सजाए के, आरती सजाए के, बागों से फूल लेके हार बनाए के, हार बनाए के, हार बनाए के, बागों से फूल लेके हार बनाए के, हार बनाए के, हार बनाए के, तुमको पुकारा हमने दादा, तुमको पुकारा हमने दादा, जय जय जय, किसी तुमको झुकाने आ गए, किसी तुमको झुकाने आ गए, वो गुरु पूनम पे बादल छा गए, वो गुरु पूनम पे बादल छा गए, गुरु पूनम पे बादल छा गए, गुरु पूनम पे बादल छा गए, महिमा तुम्हारी हम तो गाय के, हम तो गाय के, हम तो गाय के, महिमा तुम्हारी हम तो गाय के, हम तो गाय के, हम तो गाय के, दर्शन आपके हम तो पाए के, हम तो पाए के, हम तो पाए के, दर्शन आपके हम तो पाए के, हम तो पाए के, हम तो पाए के, धन्य भाग हमारे हुए, धन्य भाग हमारे हुए, जय जय जय, वरदान तुमसे पाने आ गए, वरदान तुमसे पाने आ गए, वो गुरु पूनम पे बादल छा गए, वो गुरु पूनम पे बादल छा गए, गुरु पूनम पे बादल छा गए, गुरु
शरण में तुम्हारी आ गए, हम शरण में तुम्हारी आ गए। गुरु पूनम पे बादल छा गए, 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 गुरु पूनम पे बादल छा गए। सैखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है, धुनी वाले दादाजी रक्षा करो हमारी है। शिव अवतारी भले भले दादाजी हमारे हैं, आए हैं हम शरण तिहारी रक्षा करो हमारी है। सैखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है, धुनी वाले दादाजी रक्षा करो हमारी है। सूरज चंदा देखो सितारे अकी और निहारे हैं, तीन लोक में नाम तुम्हारा रक्षा करो हमारी है। सैखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है। सारी दुनिया के दादाजी तुम तो हो रखवाले हैं, कहते हैं तुम्हें डंडे वाले रक्षा करो हमारी है। सैखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है, धुनी वाले दादाजी रक्षा करो हमारी है। गुरु पूनम पे दर्शन करने भक्त तुम्हारे आए हैं, निशान चढ़ाने दर पे आए रक्षा करो हमारी है। सैखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है। देवों ने भी तुमको जाना, भक्तों ने भी माना है, बड़े दयालु दादाजी रक्षा करो हमारी है। सैखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है, धुनी वाले दादाजी रक्षा करो हमारी है। धुनी रमाई दादाजी ने अखंड ज्योति जलाई है, सबके बिगड़े काम बनाए रक्षा करो हमारी है। सैखेड़े वाले दादाजी रक्षा कर
करो हमारी है। साइखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है। धुनी वाले दादाजी रक्षा करो हमारी है। मैं अज्ञानी मैं हूँ मूर्ख बालक मैं नादानी है। रख दो सर पे हाथ दया का रक्षा करो हमारी है। साइखेड़ा वाले दादाजी रक्षा करो हमारी है। Om
सत्य हो प्यारे सत्य हो प्यारे सत्य हो प्यारे अरे प्यारे सत्य हो अरे प्यारे सत्य हो अरे प्यारे 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 सत्य जन्म जन्म का साथ देना मेरा एहसान होगा मेरा कल्याण होगा बड़ा उपकार सरकार की दारान की दादाजी नाम बजो हरिहर जी नाम हरिहर जी नाम बजो दादाजी नाम हरिहर जी नाम बजो दादाजी नाम दादाजी नाम बजो हरिहर जी नाम हरिहर जी नाम बजो दादाजी नाम दादाजी नाम बजो हरिहर जी नाम हरिहर जी नाम बजो दादाजी नाम दादाजी नाम बजो दरबार की जय हो आनंद छत्र की जय हो नर्मदे हर हर माता पूर्णमैया की जय हो बोलो धोनी वाले दादाजी की डंडे वाले दादाजी की गुरुदेव स्वामी भक्तानंद महाराज की गुरुदेव जय श्री दादाजी की आज आपल्या या निमवान नगरीमध्ये परमपूजनीय गुरुदेव स्वामी भक्तानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने वंदनीय परमपूजनीय नर्मदा सम्राट श्री श्री 1008 छोटे सरकारजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत आगमन आशीर्वचन व भव्य भजन संध्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला दुपारपासूनच प्रारंभ झालेला आहे। यामध्ये भजन संध्येच्या माध्यमातून अत्यंत भक्तिमय असं वातावरण यानंतर आपण या आध्यात्मिक कार्यक्रमाची सुरुवात सुरेल अशा स्वागत गीताने करणार आहोत। राहों में फूल बिछाए हैं आप आए यहाँ तो ऐसा लगा आंगन में बहारे आए सबने राहों में फूल बिछाए हैं स्वागत में आपके हम सबने राहों में फूल बिछाए
आशीर्वाद की आशा है मन उपवन यूं महकता रहे बस हम सब यहाँ आशीष आपका पाएंगे स्वागत में आपके हम सब ने राहों में फूल बहारे आए हैं आंगन में बहारे आए हैं आंगन में की जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण संत महंत आलेल्या मान्यवरांचं स्वागत तथा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून ट्रस्टच्या वतीने आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सर्वात आधी परमपूजनीय गुरुदेव छोटे सरकारजी महाराज यांचे स्वागत श्री युवराज भाऊ चौधरी करतील. यानंतर खास खंडव्याहून या ठिकाणी आलेले खंडवा नगरीचे लोकप्रिय खासदार यांचं नवनिर्माणाचं काम मोठ्या उत्साहात चालू आहे. हे काम खऱ्या अर्थाने ज्यांच्या पाठबळामुळे चालू आहे ते म्हणजे खंडवा नगरीचे लोकप्रिय खासदार माननीय श्री ज्ञानेश्वरदादा पाटील. काही माणसं जन्मानं मोठी असतात, काहींवर मोठं पण हरिभक्तपरायण श्री योगीराज महाराज पालकमंत्री महोदयांचे सुविसहाय्य पालकमंत्री महोदय कॅबिनेट बैठकीला गेले असल्या कारणाने श्री नवल सिंग राजे पाटील आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे नवल श्री आपण या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका नेमकी आमची काय आहे ती प्रास्ताविक रूपात आपणा सर्वमोर अध्यापक वाय डी पाटील यशवंत प्रास्ताविक करा. पावन नगरी तपोभूमी निमगव्हाण आणि या गावी आज आपल्याला परमपूज्यनीय श्री श्री 1008 छोटे सरकारजी महाराज यांच्या आशीर्वचन होतं. आपल्या दरबारच्या प्रास्ताविकात एक इतिहास आपणा सगळ्यांसमोर मांडतो. परमपूज्यनीय गुरुदेव श्री स्वामी भक्तानंदजी महाराज यांनी या तपोभूमी निमगव्हाण येथे श्री दादाजी दरबारची स्थापना खऱ्या अर्थाने आध्यात्मिक कार्याची सुरुवात म्हणून केली. पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यातलं कालेगाव या गावी श्री स्वामी भक्तानंदजी महाराज यांचे ते जन्मस्थळ. तेथून पुढे नरसोबाची वाडी येथे सेवा करत असताना थोर तपस्वी श्री स्वामी रेवानंदजी महाराज यांची गुरु म्हणून त्यांना प्राप्ती झाली. त्यांच्या आज्ञेनुसार 1925 पासून ठिकठिकाणी सत्य साधना प्रचार त्यांनी सुरू केला. 30 डिसेंबर 1947 मध्ये स्वामीजींचे आगमन आपल्या या तपोभूमी निमगव्हाण नगरीमध्ये झाले आणि या ठिकाणी त्यांनी धुनी प्रज्वलित करून दरबारच्या कार्यास प्रारंभ केली. आध्यात्मिक शक्तींच्या तीरावर जेव्हा पुलाचे काम सुरू होते आध्यात्मिक शक्तींचा जागर समजून घेतला आणि त्या करत अखंड देशसेवा स्वामीजींची समाधी या ठिकाणी झाली. आणि त्यानंतर या कार्याला गती मिळावी म्हणून स्वामीजींच्या पश्चात दरबार कार्याचे योग्य निर्वहनासाठी 1984 मध्ये श्री धुनीवाले दादाजी प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टने जुन्या पत्री दरबारच्या जागेवर या भव्य दरबाराची या ठिकाणी रचना केली आणि नवीन दरबाराचे निर्माण केले. जसे या दरबाराचे कार्य चालले या ट्रस्टच्या माध्यमाने तसेच अनेक सेवाभावी छोटे छोटे उपक्रम राबवणारी मंडळी आपल्या वतीने या ठिकाणी कार्य करत आहेत. त्या कार्याला समांतर सेवा देण्याचे कार्य सेवाभाव वृत्तीने करीत आहे. गुरु महाराजांची शिकवण खूप मोलाची आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं स्वामीजींनी सर्व भक्तगणांना एक मोलाचा उपदेश केला. प्रत्येकाने आपले जीवनमान उंचावण्यासाठी भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे म्हणून त्यांनी काही तत्व सांगितले आणि ते तत्व असे होते: सत्य, अहिंसा, मर्यादा, निष्कामता, व्यापकता आणि अद्वैत.
ही 6 तत्व मर्यादा, निष्कामता, व्यापकता आणि अद्वैत या तत्वांवर अढळ निष्ठा येथील भक्तगणांनी ठेवावी अशी त्यांनी आम्हाला त्यावेळपासूनच दिलेली एक महत्वाची शिकवण आहे. तसंच ते नेहमी म्हणत महत्त्व बिना क्या होगा, दुःख और संकट. आज आपण पाहतोय सर्व दूर त्राहिमाम आहे आणि अशा स्थितीमध्ये कोणता मार्ग आपल्यासाठी तरणोपाय ठरणार आहे तर तो केवळ भक्ती मार्ग आहे. म्हणूनच त्यांनी आम्हाला या ठिकाणी शिकवण दिली की भक्तांना भक्तीचा बगीचा. आज जगभरामध्ये सगळीकडे आपला त्रासलेला आहे. 1947 पासून ध्वनी हवन अखंड सुरू आहे. 1947 पासून मला मानवी जीवनातील दुःख वेदना कमी होणार नाही त्यासाठी सत्य मार्गावर चालणं हा संदेश होता. तसंच आ जाओ नाही तो काट काट के मुर्दे गाड़ दिए जाओगे असे खूप आशीर्वचन आणि त्यांनी दिलेले उपदेश आज पण आमच्या स्मरणात आहेत. तसंच ज्यावेळेस 1980 मध्ये नाशिकला महाकुंभ भरला त्यावेळेस अलौकिक असं दर्शन स्वामीजींचं त्या ठिकाणी झालं. जसं विराट दर्शन परमेश्वराचं घडतं त्या प्रकारे त्या ठिकाणी घडले. दाढीवरच्या जटा वाढलेल्या नाहीत परंतु स्वामी भक्तानंदजी महाराज यांच्या जटा डोक्यावरच्या आणि दाढीवरच्या यांची लांबी सारखीच होती. आणि हे अलौकिक दृश्य पाहून त्यावेळेस आलेले साधू संत त्या दिव्य साक्षात्काराने त्या ठिकाणी त्यांना प्रचिती आली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत दादाजी नामाचा हा जो प्रचार जो सुरू आहे तो अखंड सुरू आहे. आणि याच कार्याची प्रचिती आम्ही परमपूज्यनीय श्री छोटे सरकारजी महाराज यांच्या कार्यातून अनुभवत आहोत. मी माझे प्रास्ताविक संपवताना एक उद्घोष करणार आहे परवानगीनिशी. त्यांनी मोठ्याने म्हणा पूर्ण होईपर्यंत. अटल छत्र सरकार बहादूर दादा की जय हो. श्री हरियार भोले भगवान की जय हो. परम सद्गुरु स्वामी रेवानंद महाराज की श्री महाराज की जय हो. महारानी तापी माय तुम्हारी जय हो. सच्चे दरबार की जय हो. अटल छत्र की जय हो. श्री मानवता और नमैया जय हो. सत्य की सत्य की सत्य की राम राज्य की राम राज्य की राम राज्य की. सत्य हो प्यारे सत्य हो प्यारे सत्य हो प्यारे अरे प्यारे सत्य हो अरे प्यारे सत्य हो अरे प्यारे प्यारे सत्य हो. छोटे सरकार की सरकार की जय हो वास्तविक रूप में आपके सामने रखी है. इसके बाद हमारे ट्रस्ट के अध्यक्ष श्री युवराज भाई चौधरी जो अत्यंत कार्य तत्पर है, अपने कार्य के लिए बहुत ही उनको प्रेम है. हमको हर बार वह एक अच्छी कार्य के लिए प्रोत्साहित करते हैं. ऐसे युवराज भाई एक अध्यक्ष के रूप में 2 शब्द कहेंगे. भक्तानंद स्वामींनी तपश्चर्या करून ह्या सत्य सतयुग प्रचार केंद्राची निर्मिती केली आणि गुरु आज्ञेप्रमाणे त्यांचं कार्य सुरू आहे. त्याच्यातच आम्ही सहभागी. जे सत्कार मूर्ती आहे आजचे विशेष बाब सांगायची झालं इतक्या प्रदीर्घ संघर्षानंतर ज्यांनी विषयाला पूर्वत्वास करणारे आणि भंडाराची सर्व जबाबदारी सांभाळणारे आणि सेवा सांभाळणारे मदन भाऊ ठाकरे आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व गणमान्य व्यक्ती आणि इथे विशेष रंजनाताईंचं विशेष नाव घेईल कारण की गुरु महाराजांच्या केलं त्या रंजनाताई आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व मित्र हो. आज एवढा मोठा कार्यक्रम गुरु आज्ञेने आपण आयोजित केलेला आहे. पूर्णत्वाची पहिली ओळख जर सांगायचं झालं तर सर्वजण उपस्थित आहे. आपल्या निमंत्रणाला त्यांनी मान दिला आणि ते आवर्जून इतक्या दूर येऊन उपस्थित झाले म्हणजे जिंकला असं समजतो.
ज्ञानेश्वर पाटील साहेब आपले खूप खूप आभार आहेत, खूप खूप धन्यवाद की एवढं मोठं कार्य आपल्या हातातून घडत आहे. ईश्वराची काही एक लीला असते आणि भक्तानंद महाराजांची एक वाक्य आहे, निष्काम कर्मयोगाची भक्ती करा. भक्ती मार्गाच्या याच्यात त्यांनी सांगितलं की निष्काम कर्मयोगाची भक्ती करा, अपेक्षा करून कोणची करू नका. तशी सेवा आपण केली. आपले दादाजी परिवारातून तसेच भक्तानंद महाराज या सर्व अनुयायांतर्फे संस्थेचा विश्वस्त म्हणून मी आपले आभार मानतो. सरकारजींच्या आशीर्वचनाने कसा एक समाधिस्थ संत आणि कार्यरत असलेले संत, देहरूपी धारण केलेले संत छोटे सरकारजी महाराज आम्हाला लाभले. समाधीची सेवा केली, हवन केलं की आम्ही प्रसन्न होतो. परंतु मानवी व्यवहाराप्रमाणे आपल्याला काही आमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून हे सगळं कार्य करत आहोत. सरकारजींचा व्याप जसा आम्ही त्यांना सदैव ते भ्रमणात राहतात आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला अमरावतीला येतात. सरकारजी आम्हाला तिथेही मार्गदर्शन करतात. भक्तांच्या घरी ते जाऊन फक्त भक्तीचा मार्ग म्हणजे भाव ज्याचा जैसा भाव तैसा देव अशी त्याची उक्ती म्हणू आपण की त्यांची भाव जर असला दादाजींच्या बद्दल त्यांची सेवा जर असली त्या भक्ताची, त्याच्या घरी ते गेल्याशिवाय राहत नाही. असे श्री छोटे सरकार महाराज यांना मी जय श्री दादाजी म्हणतो आणि ते सदैव इथे येत राहो. ज्ञानेश्वर दादा आपल्याला एक आवर्जून विनंती आहे. तिथे खंडव्याला दादाजींच्या समोर हे होते तर त्याचा मूळ उद्देश असा आहे की 64 योगिनी असतात, त्याच्याकरता ते जे भ्रमण आहेत आणि त्याच्या 5 प्रदक्षिणा. कारण की दादाजी म्हणजे हर हर महादेव शिव शंभू काशी विश्वनाथ दादाजी. काशी विश्वनाथाचं स्वरूप म्हणजे श्री दादाजी आहेत आणि त्यांना 64 योगिनीची जी प्रदक्षिणा दिल्या जाते त्याकरता आमच्या इथून भक्तानंद महाराजांनी लावलेला हा नियम आहे. तापी मायेचा जन्म उत्सव होतो, इथून ही दिंडी निघते गुरुपौर्णिमेला आणि तिथे प्रदक्षिणा ही होत होती. आता दिवसांदिवस आम्हाला अडचणी जात आहे. आम्ही दरबारातर्फे आपल्यास नम्र विनंती करतो की आणि एक विश्वस्त म्हणून या दरबाराचा आपल्यास विनंती करतो की प्रदक्षिणेची एक आम्हाला वर्षातून एकच असते, परंतु भावभक्ती रस इतका जबरदस्त असतो की इथून पायी दिंडीला जे जातात तर त्याच्यामुळे त्यांच्या याच्यात एक मनात एक वेगळा भाव असतो आणि एक वेगळी उत्कंठा आणि वेगळा आनंद असतो. तर त्या प्रदक्षिणेच्या याच्यात आम्हाला आपण सहकार्य करावं. एवढं मोठं दिव्य भव्य कार्य आपल्या हातातून घडलेलं आहे ते दादाजीचीच कृपा आहे, सरकारांची तर विशेष नाही. कारण की एवढ्या प्रपंचाच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी त्यांच्या ध्येयाचं पूर्णत्वास नेण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारांचे जवळून शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि संत असल्यावर आपण काहीच सांगू शकत नाही. त्यांना सर्वज्ञ आहे आणि सर्व विषयाचं ज्ञान त्यांना प्राप्त आहे. एवढंच मी बोलतो. आपण इथे आलात आणि आमच्या छोट्याशा वेळेत आपण जो शब्दाचा आमचा मान ठेवला आणि या दरबाराचा हे ठेवला याबद्दल आपला सर्वांचा मी ऋणी आहे. आणि मदन भाऊ आपले पण मी ऋणी आहे, कारण की मदन भाऊ अखंड सेवेत राहतात. मी अमरावतीतून जेव्हा येतो तर टिक्कळ प्रसाद वगैरे घेऊन जेव्हा जातो तर दादा सदैव राहतात आणि नेहमी ते सेवा कार्य समर्पित भावात राहतात. एवढंच मी बोलेन. आणि आपण आलात आणि आमचा जो शब्दाचा मान ठेवला म्हणजे आमच्या निमगवान दरबाराचा जो एक शब्दाचा हे केला त्यामुळे मी आपला स्वतःचा आभारी आहे. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. ते नवनिर्माणाचं काम पूर्ण होत आहे आणि यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान ज्यांचं आहे त्यात अग्रस्थानावरती जे नाव आहे ते म्हणजे माननीय दादासो श्री ज्ञानेश्वर पाटील आहेत. तरी आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपल्या कार्याला आमचा नेहमीच पाठिंबा होता आहे आणि राहील अशी मी ग्वाही देतो. आणि यानंतर सर्व ट्रस्टच्या वतीने आपला एक कृतज्ञतापूर्वक सामूहिकरित्या सत्कार आपण करणार आहोत. सर्व ट्रस्टला ट्रस्ट की ओर से ज्ञानेश्वर जी पाटिल साहब का यहाँ पे सम्मान होने जा रहा है. गुरु महाराज आपकी आज्ञा से.
तालियां ऐसी बजाओ कि गूंज उठे आसमान, आसमान भी पूछे तालियों से कि किसका हो रहा है दादा दरबार में सन्मान, दादा दरबार में सन्मान. जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी खासदार महोदयांचं आपण स्वागत करायचं आहे. सत्ता हो, सत्ता सत्य हो. अरे हे प्यारे 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 सत्य हो. अरे हे प्यारे 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 सत्य हो. इसके बाद मनोज तांडे जी जो कि सांसद साहब के साथ आए हैं. इसके बाद तपनजी डोंगरे. इसके बाद समय का महत्व देखकर मैं सांसद जी से कि आप भक्तानंद महाराज जी की आज विशेष रूपाने इथे व्यासपीठावर उपस्थित दादा धुनीवाले महाराजींचे परमभक्त छोटे सरकार उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी प्रणाम करतो. तसंच आमच्या तापी काठीचे संत परमपूज्य केशवनाथजी आणि पटेल सेवा समितीचे करता धरता अध्यक्ष मदनभाऊ ठाकरे, आमचे ह्या भक्तानंद महाराज संस्थानचे प्रमुख युवराज भाऊ चौधरीजी, आमची ताईसाहेब रंजना अकोलेजी, खंडव्याहून उपस्थित आमचे मित्र तपन डोंगरेजी, मनोज टंडनजी आणि आमच्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचे पाटील साहेब आणि उपस्थित सर्व भक्तानंद महाराजजी आणि दादा धुनीवाले महाराजजींचे भक्तमंडळी, मातृशक्ती सर्वांना प्रणाम करतो. आणि मी आपला स्वतः भाग्यशाली मानतो की दादा धुनीवाले मंदिर निर्माणासाठी जो पुढाकार माझ्या नावाने सांगून राहिले की मी त्याला प्रयत्न केलं ते सर्व चुकीचं आहे. जोपर्यंत दादा धुनीवाले महाराजांची इच्छा न होती तोपर्यंत त्या मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त होऊ शकणार नाही होता. मी एक निमित्त आहे आणि मला पण ते ताकद आणि शक्ती दादा धुनीवाले महाराजांनी दिली आणि होऊ शकते की त्या कार्यासाठी मला हे ताकद शक्ती दादा धुनीवाले महाराजजींनी दिली असेल. कारण मी ते एक साधारण छोट्याशा गावामध्ये, जसं तुमचं गाव आहे ताप्ती किनारे ताप्तीच्या काठी, माझं पण एक छोटंसं गाव आहे तापी नदीच्या काठी, छत्री बोर्डा म्हणून माझं गाव आहे. खूप लहान गाव आहे, जास्त मोठं गाव नाही आहे. आणि छोट्याशा गावामधून मी व्यवसायाची सुरुवात केली, राजनीतीमध्ये सुरुवात केली आणि दादा धुनीवाले महाराजांचाच आशीर्वाद आहे आणि छोटे सरकारचा आशीर्वाद आहे की त्याचा पुढाकार करण्याचा अवसर दादाजींनी मला दिला. आणि हे गोष्ट खरंच आहे की बऱ्याच वर्षांपासून तिथे खूप वाद चालू होता की बनवायची ती इच्छा सर्वांचीच होती की मंदिर बनायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक पुढे वाढला की दुसरा त्याच्या मागे ओढायची सुरुवात व्हायची. माझा छोटे सरकारशी पण संपर्क आला आणि त्या संपर्क करण्यासाठी ताईंचा खूप सहभाग आहे. कारण ताई आमच्या ब्रह्मपूरच्याच आहे आणि ताईंची आमचे जे स्वर्गीय खासदार होते नंदू भैया, त्यांच्याजवळ पण बऱ्याच वेळा ताई मला घेऊन गेले की तुम्ही सांगा नंदू भाऊला आणि याचा मंदिराचा मार्ग प्रशस्त करा. पण त्यांनी पण प्रयत्न केला, पण तो यश त्यांना नाही मिळाला. आणि त्याच्यानंतर
दादाजी महाराजांचा आशीर्वाद मला मिळाला आणि सर्व खंडवा आमच्या क्षेत्रामधल्या जनता जनार्दनचा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर मला खासदारकीचं तिकीट मिळेल. प्रयत्न करून राहिलो होतो पण भेटेल याची शक्यता कमी होती. आमचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहानजी त्या दिवशी खंडव्याला आलेले होते. खंडव्याला आले होते ते मंदिराला दर्शन करण्यासाठी. प्रोग्राम म्हणला की ते मंदिराला दर्शन करण्यासाठी जातील आणि आम्हाला असं वाटलं की बा हे इकडे जातील, यांच्या कारकेटमध्ये गेल्यापेक्षा तर आपण दुसऱ्या गलीने जाऊ तर त्यांच्या अगोदर पोहोचून दर्शन आपलं होऊन जाईल. आम्ही दुसऱ्या रस्त्याने तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर माहिती पडलं, तिथे उभे होते सर्व मंडळी की एकच सांगून राहिलो की मदन भाऊनी म्हटलं की तुम्ही पूजन करा म्हणे, भाऊ तुमचं तिकीट फायनल. म्हटलं मदन भाऊ बरेच लोक पुढे उभे आहेत मोठे मोठे, आपण कुठे पण म्हणे नाही चिंता नको करा, तुम्ही दादाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, तिकीट पण तुम्हाला भेटेल. पण भेटल्याच्या नंतर म्हणे एक काम करायचं, तिकीट भेटल्यानंतर निवडून आल्याच्यानंतर सर्वात पहिले काम करायचं म्हणे की मंदिराच्या निर्माणाची सुरुवात करायची. म्हटलं मदन भाऊ जर असं काही झालं तर चिंता करू नका. म्हटलं ज्या दिवशी असा काही वेळ आला तर सर्वात अगोदर सुरुवात मंदिराचीच करू. मी दादाजी महाराजांचा आशीर्वाद राहिला, तिकीट पण मिळालं. तिकीट मिळाल्याच्या नंतर निवडून पण आलो. मी पहिल्या येताच की मी पहिल्यांदा कलेक्टरला म्हटलं पहिले बैठक बोलावं. कलेक्टरला सांगितलं मीटिंग बोलवा. मीटिंगमधून छोटे सरकार आपल्याला मंदिर बनवायचं आणि एक प्रेमाने बनवायचं आहे. वादविवाद जे काही आहे ते सर्व वादविवाद सोडायचे. सर्वांची इच्छा आहे की मंदिर बनायला पाहिजे. तर सर्वांची जर इच्छा आहे बनायला पाहिजे तर मग त्याच्यात अडचण काय. तर जर दादाजीला साक्षी ठेवून म्हटलं सर्व आपले अहम जे आहे, जे मीपणा आहे तो मीपणा बाहेर सोडा आणि मीपणा बाहेर जर सोडला तर मधून मार्ग निघेल. तर दादाजी महाराजांची कृपा राहिली. आम्ही ज्या वेळेस मीटिंगला गेलो तर मी दादाजीच्या समोर हेच प्रश्न मांडला की दादाजी महाराज तुमचं मंदिर तुम्हालाच बनवायचं आहे, आम्ही ते एक निमित्त आहे. तुम्ही स्वतः चालून मीटिंगमध्ये तुम्ही स्वतः चाला आणि तुम्ही स्वतः येऊन सध्या मार्ग कसा काढायचा आहे तो तुम्ही विश्वास नाही करणार. ज्या लोकांच्या मनामध्ये हे होतं की बनायला नाही पाहिजे या बनायला पाहिजे आमच्या हिशोबाने बनायला पाहिजे, सर्वांनी तिथे आपले प्रश्न ठेवून दिले की जसं बनवायचं तसं तुम्ही बनवा. आणि खरं सांगतोय हा तपन त्याच्यामध्ये साक्षी आहे. म्हणजे कोणाला विचारच नाही होत होतं की ते समोरचे जो पक्ष आहे तो कसा ऐकेल. सरकारने सांगितलं होतं की तुम्ही बनवा, किती पैसे लागतील पैसे चिंता नको करा, माझा एकच लक्ष आहे की मंदिर बनायला पाहिजे. छोटे सरकारने तिथे जवळपास 100 ट्रक मार्बल आणून ठेवलेला आहे. पण त्याच्यामध्ये कोणी म्हणलं की असा मार्बल आहे तसा मार्बल आहे. सरकारने सांगितलं की त्या मार्बलला साईडला ठेवा. जसा मार्बल म्हणतील 1 नंबर म्हणतील 1.5 नंबर म्हणतील, जो मार्बल म्हणतील त्या मार्बलमध्ये आमचे सर्व भक्त मंडळी तयार आहे, तुम्ही फक्त निर्माणची तयारी करा. आणि छोट्या सरकारने एवढा सहयोग दिला की म्हणजे कोणी विश्वासही नाही करू शकत, एवढा सहयोग छोट्या सरकारने दिला आहे. छोट्या सरकारने सांगितले की मंदिर लवकरात लवकर बनवा, जो काही मदत लागेल तो सर्व भक्त मंडळी देईल. आणि ज्या दादाजी महाराजचे भक्त गावोगावी आहे आणि 1-1 रुपया जमा करून सध्या करोडो रुपये दादाजी भक्तांनी दिला आहे. तर निश्चित रूपाने मी तुम्हाला हे विश्वास देऊ शकतो की आम्ही त्याची मंदिराची तयारी खूप जोरात चालू आहे. आता परवाच त्याची एक मीटिंग अजून ठेवलेली आहे. तर कंटिन्यू तुम्ही विश्वास नाही करणार, रात्री 12-12 वाजेपर्यंत कलेक्टर कार्यालयामध्ये आम्ही बसून 10-12 घंटे मिटिंगा करून सांगा की इथे बसा, आजच निर्णय करा. अशा जवळपास 20 मिटिंग आम्ही घेतल्या आणि त्या मिटिंगा घेऊन आज आम्ही त्या मंदिर निर्माणाची सुरुवात झालेली आहे. आणि लवकरात लवकर मंदिर निर्माण हो, आमचं तर लक्ष आहे की 3 वर्षामध्ये बनून तयार झालं पाहिजे. पण नवीन मंदिर बनवायचं असलं तर त्याच्यामध्ये कामाला गती मिळते आणि जिथे सेवा चाकरी चालू राहिली आहे त्या ठिकाणी जर डेव्हलपमेंट निर्मल योगिनी तिथे दादा धुनेच्या मंदिरावरती गुरुपौर्णिमेला तिथे प्रदर्शन आमची जे होते तर त्याच्यामध्ये काही जे तुम्हाला मागच्या वेळेस काही थोडी प्रॉब्लेम आली होती किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवण्याचा अवसर आमच्या सरकारने केलेला आहे. आणि नर्मदाबाईने आमच्या MP मध्य प्रदेशच्या सोबत गुजरातचाही महाराष्ट्राचाही बराच भाग शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं आणि शेताची प्यास मोजवण्याचं काम
माईने केलेलं आहे. तर तुमचा सर्व भक्तमंडळीचा आशीर्वाद असाच आमच्यावर सर्वांवर बनेल असो. आणि मी हेच निवेदन करतो की लवकरात लवकर मंदिरचं काम पूर्ण हो आणि छोटे सरकारचाही आशीर्वाद निरंतर असाच बनेल असो. दादाजी महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर आहे आणि असाच सर्वांवर आशीर्वाद बरेच आमच्या सर्व मंडळीच्या हातून चांगले चांगले काम होत असो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. करत आहात त्यात शासन असेल, प्रशासन असेल, खंडवा दरबार असेल, इतर व्यक्ती असतील, या सर्वांचं कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य असतं आणि यातून चांगला मार्ग काढून एक पंचमधामची निर्मिती या ठिकाणी होत आहे. अत्यंत मोजक्या शब्दामध्ये खासदार साहेबांनी आपली भूमिका आणि या सत्काराला उत्तर दिलं. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून राहिलात. इतक्या लांबून येणं सोपं नसतं आणि इतका वेळ वाट बघणं हेही सोपं नसतं. सर्वच गोष्टी काही सोपं नसतं. हे गुरु महाराज जी ये सब प्रोग्राम ये सब करने के लिए लगभग 8-10 दिन से सभी लोग यहाँ पे मेहनत कर रहे हैं. आज ये सब देखकर, आपको देखकर, खासदार जी को देखकर ऐसा लग रहा कि हमारी सब मेहनत अच्छे से सफल हो गई. आपके आशीर्वाद ऐसे हम पर बने रहे, ऐसी कृपा करता हूँ और ये यहाँ पर ये प्रोग्राम समाप्त हुआ ऐसी घोषणा करता हूँ. लेकिन इसके बाद अब सब आपके दर्शन के लिए ओपन और भजन संध्या चालू रहेगी. सर्व आप एक बार जोरदार तालियां हो जाए. पर एक ही प्यारा सा भाव कहने का मन करता है. दरबार दादा को ऐसो सजो प्यारो दयालु आपको सेवा में गुरुवर के सगला खड़ा दिखे हुक्म बस आपको अजी हो सेवा में थारी सेवा में थारी भुवने आज बिछे जाए सेवा में थारी सेवा में थारी भुवने आज बिछे जाए कीर्तन की है रात कीर्तन की है रात गाता आज गाने आयो है कीर्तन की है रात आज कीर्तन की है रात आज गाने आयो है मन को निभानो है कीर्तन की है रात कीर्तन की है रात गाता आज गाने आयो है. थोडी शांतता घ्यावी, सर्वांना दर्शन मिळेल. 2 मिनिटं उशीर होईल. आपण एवढा वेळ थांबलो. सर्वांनी थोडं शांततेत करा आणि लाईट चुकू नका. दर्शनाची जी रांग आहे त्यातून करा. ज्यांचे दर्शन झालं त्यांनी पुढे निघायचं लवकर.
पलिकंद